प्राध्यापक संजय त्र्यंबकराव खडक्कर, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा माजी तज्ञ सदस्य। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलं, त्यामुळे लोकांना फार उत्सुकता होती या बजेट विषयी। आणि एका वाक्यात म्हणायचं झालं तर हे अर्थसंकल्प जो सादर झाला तो सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे। समाजातील सर्व घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी किंवा अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये मांडलेला आहे। या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या दृष्टीने की विकसित महाराष्ट्र 2070 हे डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे। जरी हा अर्थसंकल्प 1 वर्षाचा असला तरी विकसित महाराष्ट्र 2070 असा म्हणजे दीर्घकालीन ज्याला म्हणून टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आणि त्या दृष्टीने मग त्यांनी पायाभूत सुविधांवर खूप मोठा भर दिलेला आहे। शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा देण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केलेला आहे। जवळपास 2 लाखाचं कर्ज जे आहे, पीक कर्ज जे असतं त्याला त्यांनी माफी दिली आहे। प्रत्येक जिल्ह्यात 9 दिशा केंद्र त्यांनी स्थापन करण्याचं जाहीर केलेलं आहे। आता त्या केंद्रामध्ये काय होणार आहे की लघु आणि मध्यम हे जे उपक्रम आहे याला चालना देण्यासाठी आणि जास्तीत जास्त उद्योजक तयार होण्यासाठी इथे मला वाटतं ही लॉंग टर्म योजना राहू शकते, पण ही मला वाटतं एक नवीन योजना केल्यामुळे की जे औद्योगिकरणाचा जो असमतोल विकास होता त्याच्यामध्ये थोडाफार मला वाटतं सुधारणा निश्चितपणे होईल आणि आपण त्या दृष्टीने समोर जाऊ। आणि पायाभूत सुविधांमध्ये असं झालं की आपल्या मी अकोल्यात राहतो, त्यामुळे अकोल्याचं सांगायचं की अकोल्यात त्यांनी विमान सेवा जी अपेक्षित होती त्याच्या विस्तारीकरणाचं त्यांनी बजेटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे विमान सेवा ही अकोल्याला चांगल्या रीतीने पुढे चालू होईल किंवा लवकरात लवकर चालू होईल। त्याप्रमाणे जे 4 कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्राचे तिथे एआयच्या धर्तीवर म्हणजे एआय उपयोग करून या आपल्या विद्यापीठांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना एआयचा फायदा हा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे याच्याकडे पण मला वाटतं त्यांनी एक चांगला भर दिलेला आहे। त्यामुळे औद्योगिकरण असो, शेतकरी असो, सेवा सेक्टरमध्ये आता त्याच्या लिमिटेशन्स असतात, पण एआय बेस सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिसीज या एआय बेस राबवल्यामुळे घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं निश्चितपणे तो फायदा होईल। तर ही नवीन म्हणजे तंत्रज्ञानाकडे लक्ष ठेवून मला वाटतं बजेट सादर केलं, त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो किंवा अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो। एक चांगला बजेट त्यांनी केला पाहिजे दिला याबद्दल त्यांना आभार मानतो। थँक्यू।